नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 60% महागाई भत्ता. जुलै अखेर महत्त्वाचा GR येण्याची शक्यता. राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळण्याचीही शक्यता आहे. 60% दराने महागाई भत्ता लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जुलै 2026 पर्यंत जारी होऊ शकतो अशी माहिती आता समोर आली आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. राज्यातील सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी महागाई भत्ता वाढीचा विषय सध्या चर्चेत आलेला आहे. यापूर्वी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाने केंद्र सरकारच्या धर्तीवर 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ लागू करण्याचा निर्णय घेतलेला होता. अखिल भारतीय सेवेतील अधिकारी, निवृत्तीवेतनधारक तसेच न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 60% महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. मात्र राज्यातील इतर सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 60% महागाई भत्ता लागू करण्याचा स्वतंत्र शासन निर्णय अद्याप जारी झालेला नाही. त्यामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून 60% दराने महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जुलै अखेरपर्यंत जारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शासन निर्णय जारी झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासह थकबाकीचाही लाभ मिळू शकतो. त्यामुळे आता कर्मचारी संघटनांसह लाखो कर्मचारी शासनाच्या निर्णयाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.